साहेब, आपण पाहिलं ज्या पद्धतीने आता उद्धव ठाकरे यांचं पण रिएक्शन समोर आलंय. महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवायला तयार असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि कोणताही वाद आणि भांडण नाही तर मिटवायला तयार आहे असं सुद्धा ते म्हणतायत. संजय राऊतही म्हणतायत की दोन्ही ठाकरेंनी 7% दिला, राज्याने स्वागत केलं. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट घेतात हे राज्याच्या हिताचं नाहीये. मला ह्या सगळ्या तुम्ही ज्या चर्चा सकाळपासून करताय या चर्चा चालू असताना 2017चा एक इन्सिडेंट आठवतो, तो मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. 2017मध्ये आता नाव घ्यायचं की नाही मला माहीत नाही, पण आता परिस्थिती अशी आली की नाव घ्यावं लागेल. श्रीधर पाटणकर हे मला भेटले, मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांशी मी चर्चा केली. आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की ठीक आहे, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू. आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यावेळेला उद्धव साहेब असं म्हणाले की आत्ता आमचं भाजपबरोबरचं लग्न आहे, ते लग्न मोडू दे, त्यानंतर आपण साखरपुडा करू, मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल. त्याप्रमाणे 26 जानेवारीला त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली 26 जानेवारीला. आणि त्यानंतर सन्माननीय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं. त्याच्या आधीचा 2014चा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली. त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांशी संपर्क केला, दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र लढवूया. आमच्याकडनं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं. आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. 2 दिवस झाले, ना अनिल देसाई फोन उचलायला तयार, ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार. आणि अनिल देसाईंनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबवून ठेवलेले. हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेने 2014 आणि 2017ला आम्हाला दिला, कट टू सीन 2019. आज संजय राऊत पण म्हणतायत, उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात. 2019 पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते. आपल्याला आठवत असेल 2019ची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो. ज्या पद्धतीने नोटबंदी झाली, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते, त्याला विरोध करणारे होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आपल्याला आठवत असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता, चांगला होता, कारण भारतीय जनता पक्षाने 50% सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं. जी ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता. 2019लाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता. 2019 नंतर ज्या वेळेला त्यांची काय चर्चा झाली मलाही माहीत नाही, म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही, मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल. पण 2019 नंतर जेव्हा त्यांचं फिसकटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही झाला आणि सगळं झालं. भारतीय जनता पक्षाची भूमिका काय
ही 2019च्या आधी माहिती नव्हती का? जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले 25 वर्ष युतीत आम्ही सडलो, असं 2017ला म्हणाले. त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी 2019ला विधानसभेत पण युती केली. ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती सोडून ते पवार साहेबांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले, त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. माझा एक सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे. जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही. मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की ह्यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेंबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय. मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आत्तापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो, या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात, तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे. बाकी युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची, काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे. आता नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा. सोडा, ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये जसं तुम्ही 17, 19, 14चा किस्सा वगैरे सांगितला, सध्याची काय महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी ही विद्यमान बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं दोघांसाठी एकमेकांना पूरक होईल असं राजकीय वर्तुळामध्ये म्हणणं, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचं हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार आहे ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकले, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे. पण आता ते म्हणतात की भांडण बाजूला आता काय म्हणतायत हा विषय नाहीये. आता जे म्हणतायत त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का हा महत्वाचा विषय. बघा कसं आहे, आपल्या मराठीत एक म्हण आहे की जेव्हा आपण दूध पितो आणि जीभ पोळते तेव्हा आपण ताक पण फुंकून पितो, बरोबर आहे ना. ही आपली म्हण आहे. त्यामुळे आमची जीभ एवढी भाजलेली आहे यांच्याबरोबर 14 मध्ये 17 मध्ये लोकांचीही भाजताना आम्ही बघितली आहे. तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी मी पुन्हा एकदा सांगतो, युती करायची नाही करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची हा माझा अधिकार नाही, तो सर्वस्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा अधिकार आहे. त्या अटी शर्ती ज्या ठेवण्यात आल्या, अटी शर्ती ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत. मी त्या अटी शर्तींचंच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का. ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेलं आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का, हा महत्वाचा विषय. तुम्ही हे जे काही विश्वास अविश्वासाचे किंवा वादाचे मुद्दे सांगतात, पण दोन्ही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगतात की आमच्यातले किरकोळ वाद आहेत ते आम्ही मिटवू,
म्हणजे वाद मिटवायला दोघे तयार आहेत, हे जे वादाचे मिटवावेत, आनंदच आहे महाराष्ट्राला. पण त्यात अटी शर्ती टाकल्या त्या पटणाऱ्या आहेत का? मी मुळात तेच सांगितलं ना, आणि त्याच्यात मी अटी शर्तींचंच उत्तर दिलं तुम्हाला गिरीशजी. मी अटी शर्तीचंच उत्तर दिलं की अटी शर्ती टाकण्याची नैतिकता तुमच्याकडे आहे का? त्या नैतिकतेने तुम्ही आतापर्यंत वागलात का? बघा, अटी शर्ती कोण टाकू शकतं किंवा कोण बोलू शकतं? ज्यांच्याकडे नैतिक पाठबळ असेल, नैतिक अधिष्ठान असेल. ज्यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नाहीये, ज्यांनी नैतिकतेला वाऱ्यावर सोडून आत्तापर्यंत वागलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट 2012 मधली सांगतो तुम्हाला. 2012 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागा नाशिकमध्ये कमी पडत होत्या सत्ता स्थापन करायला, आणि शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या ठाण्यामध्ये सत्ता स्थापन करायला. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाण्यामध्ये पाठिंबा दिला, पण शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये पाठिंबा दिला नाही. आता ह्या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या लोकांची नैतिकता त्यावेळेला कुठे गेली होती? आणि आता जी नैतिकता तुम्ही आम्हाला शिकवताय ती मुळात नैतिकता तुमच्याकडे आहे का, हा महत्वाचा विषय. आता संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली, ते म्हणतात की राज ठाकरे सध्या भाजप सोबत दिसत आहेत. आता हे असं आहे, संजय राऊत काय गोपीचंद जासूस आहेत का की कोण कोणाबरोबर आहे त्यांना समजायला? हा जो आव आणतात ना ते गोपीचंद जासूसचा, की मला सगळ्यांचे सगळं कळतं, शिंदे अमित शहाबरोबर काय बोलले, राज ठाकरे यांच्याबरोबर काय बोलले, हा त्यांच्याबरोबर काय बोलले. तुम्ही काय गोपीचंद जासूस आहात का तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायला? दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आनंदी प्रतिक्रिया, समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात. नाही, महाराष्ट्राला आनंद होईल ना, पण ह्या गोष्टींचं काय करायचं? बघा, आम्ही आमच्याकडनं 2014ला प्रयत्न केले, 2017ला प्रयत्न केले, 2012ला सुद्धा ठाण्यामध्ये आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांच्याकडनं एक गोष्ट दाखवा की त्यांनी आमच्यासाठी केलेली, एक गोष्ट, फक्त एक. पण 2014-19 मध्ये फरक आहे की एकाच दिवसामध्ये 2 तासामध्ये इतक्या गोष्टी स्पष्ट झालेल्या. तुमच्या वेळी तुम्ही जसं सांगता की फोन उचलले गेले नाही, संवाद झाला नाही, पण 2 तासातच दोन्ही भाऊ नाही, मुळात असं आहे, माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं देवेंजी की एक साधा म्हणजे मनुष्य स्वभाव आहे तो, की जर तुम्ही मला 2दा फसवलं असेल तर तिसऱ्यांदा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला काहीतरी सबळ कारण लागेल ना. ती सबळ कारण मला तरी माझ्यासारख्या लहान राजकीय कार्यकर्त्याला दिसत नाही. तुम्ही काय कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवणार आहात काय दोन्ही पक्ष मिळून? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की युती करायची नाही करायची हा सर्वस्वी राजसाहेबांचा अधिकार आहे, तो माझा अधिकार नाही. माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला जे वाटतं, जे दिसतं, ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावर मी बोलतोय. संदीप जी, जिस प्रकार से राज साहब का बयान आया है कि आपसी विवाद जो है वो मिटा सकते हैं, लेकिन ये कोई पहला मौका नहीं है जब राज साहब ने हाथ आगे बढ़ाया, क्या कहेंगे? देखिए, 2012 में जब हमें कुछ सीटें कम पड़ रही थी नासिक में और शिवसेना को कुछ सीटें कम पड़ रही थी ठाणा में, तो 2012 में हमने ठाणा में उनको बिनशर्त पाठिंबा दिया, लेकिन उसके रेसिप्रोकेट में शिवसेना ने ठाणा में हमको कोई पाठिंबा सपोर्ट नहीं किया. नंबर 1. 2014 में जब शिवसेना भाजपा की जो अलायंस थी वो टूट गई, उसके बाद उद्धव साहब का फोन आया था राज साहब को कि देखा बीजेपी ने क्या किया है, हम लोग एक बार हम लोगों को साथ में आना चाहिए, इस प्रकार का फोन आया. उसके बाद हम जो एबी फॉर्म लोगों को दे रहे थे वो फॉर्म होने में रुकवा दे, और हमको रुका के उस टाइम उद्धव साहब ने हमारे साथ अलायंस नहीं किया. उन्होंने उनकी सीटें जाहिर की, ना हमारा फोन उठाया, ना हमसे कोई संपर्क किया. ये हो गया 2014 का अनुभव. 2017 में इसी प्रकार से युति की चर्चा चालू की. युति की चर्चा चालू होने के बाद हमने उनसे बातचीत की, बातचीत में तय हुआ कि करेंगे. उसके बाद उन्होंने फोन उठाना बंद हो गया. ये 2017 का हमारा अनुभव बता रहे हम, 12 का, 14 का और 17 का. 2019 में 2017 में ही उन्होंने भाजपा के साथ अलायंस तोड़ दिया कॉरपोरेशन इलेक्शन में, और उन्होंने कहा कि हम युति में सड़ गए इतने सालों से. उसी भाजपा के साथ जब अमित शाह उनके घर पे गए तब उन्होंने अलायंस किया लोकसभा के लिए, उन्होंने अलायंस किया विधानसभा के लिए, और जिसके साथ अलायंस किया उसके साथ उन्होंने चुनाव भी जीता.
चुनाव जीतने के बाद मुख्यमंत्री के पद के लिए जो उनको चाहिए था या उनकी क्या बातचीत होगी उसमें मैं जाना नहीं चाहता, क्योंकि वो मेरा सब्जेक्ट नहीं है। लेकिन जिनके साथ साथ में चुनाव लड़ा उनको छोड़कर वो पवार साहब के साथ चले गए, वो कांग्रेस के साथ चले गए। अभी 2.5 साल के बाद उनको रियलाइज हो रहा है कि हम कांग्रेस के साथ या पवार साहब के साथ गए, हमारी गलती हुई या मुझे मालूम नहीं अभी रियल, क्योंकि ये सवाल भी उनको पूछा गया था अभी प्रेस कॉन्फ्रेंस में कि आप महाविकास आघाड़ी के बाहर आप आएंगे क्या, तो उसके बारे में उन्होंने कोई जवाब नहीं दिया जहां तक मैंने देखा तब। लेकिन वो चाहते हैं कि हम भाजपा से कोई बात ही नहीं करें, ना उनके साथ कुछ। देखिए हमारा इतिहास है महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आज के 19 साल का हमारा पक्ष है। हमने आज तक किसी के साथ कोई अलायंस नहीं की, किसी के साथ कोई युति नहीं की। जो भी चुनाव लड़ा है उसकी जो भी हार जीत हुई है वो हमारे दम पर हुई है, उसके लिए हम जिम्मेदार हैं। हम इसके और उसके पैर पड़ने कभी गए नहीं, उसके लिए हमने नुकसान भी उठाया है, हमने हमारे दादर की सीट भी खोई है, लेकिन उसके लिए हम किसी के पैर पड़ने नहीं गए, ये हमारा इतिहास है। लेकिन जिस प्रकार से अब ये हमको कंडीशन रह गई, उसके साथ बात मत करो, इसके साथ बात मत करो, गुजरात से महाराष्ट्र को धोखा है। अगर गुजरात से महाराष्ट्र को धोखा है तो केम छो वरळी के बोर्ड किसने लगाए? हमने लगाए कि आदित्य ठाकरे ने लगाए? जिलेबी ने फाफड़ा ने उद्धव ठाकरे आपड़ा, ये हमारी स्लोगन है क्या? ये तुम्हारी स्लोगन है। मतलब तुम्हारे स्वार्थ के लिए जो जो करेंगे वो सब महाराष्ट्र के हित में है, और तुम्हारा अगर स्वार्थ निकल जाता है तुमको, अगर मेरा सवाल यही है 2019 में अगर 2.5 साल के लिए भाजपा आपको मुख्यमंत्री पद देता था तो आपको यह लगता था क्या कि भाजपा महाराष्ट्र द्रोही है? ये सवाल का जवाब पहले उद्धव साहब को देना चाहिए। संदीप जी, आपने 2012 से लेकर अब तक का अनुभव बताया है, इसको लेकर हिंदी की कहावत है कि दूध का जला भी फूक फूक कर पिया जाता है, छाछ भी फूक फूक कर पिया जाता है। तो इतना जो बिटर एक्सपीरियंस है उसके बाद भी एक आने को आप लोग तैयार हैं क्या? और जो देखिए, युति करना नहीं करना ये मेरा अधिकार नहीं है, मैं बहुत छोटा राजकीय कार्यकर्ता हूँ, ये अधिकार राज साहब का है। लेकिन जो फैक्ट्स मुझे दिख रहे हैं, जो अनुभव हमें आए हैं, उस अनुभव का कथन करना जरूरी था, वो कथन मैं आपको कर रहा हूँ। आज के समय में उद्धव ठाकरे कितने विश्वसनीय है, रिलायबल कितने हैं? मुझे तो वैयक्तिक तौर पे नहीं लग रहा है, लेकिन फैसला राज साहब करेंगे, उद्धव ठाकरे करेंगे। युति करना है नहीं करना है वो उनका फैसला है, और वो जो भी फैसला लेंगे हमें मंजूर होगा। संजय राउत बहुत सारी शर्तें भी रख रहे हैं कि आप भाजपा के, देखिए आपको किसी को शर्त रखने के लिए आपके पास वो नैतिकता होनी चाहिए। मेरा सवाल उनसे ये है कि आपके पास कोई नैतिकता ऐसी बची है कि आप किसी को कंडीशन डाल सकते हैं, किसी को बात कर सकते हैं? ये सवाल है। आपके पास वो नैतिकता है, वो नैतिकता का अधिष्ठान आपके पास है या नहीं है, ये सवाल बहुत महत्वपूर्ण है। कार्यकर्ताओं से अगर हम बातचीत करें तो दोनों पार्टी के कार्यकर्ता काफी खुश है अगर ठाकरे बंधु मिलते हैं, तो इस पर क्या कहेंगे आप? कार्यकर्ता खुश है तो हम भी खुश होंगे, लेकिन जिनके साथ हमको अलायंस करना है वो विश्वसनीय है या नहीं है, ये तो चेक करना पड़ेगा ना। अभी आप मुझे बोलोगे कि भाई 10 रुपए में आईफोन मिल रहा है तो मैं तो खुश हो जाऊंगा ना, लेकिन सही भी 10 रुपए में आईफोन मिल रहा है या नहीं मिल रहा है वो देखना पड़ेगा। तो देशपांडे जी, ऐसा है कि क्या वो एमबीए से थक गए और नए एक सहारा ढूंढ रहे हैं जो मनसे में नजर आ रहा है उनको? नहीं, वो किससे थक गए या नहीं थक गए मुझे पता नहीं है, लेकिन मुझे एक छोटे से राजकीय कार्यकर्ता के रूप में जो अनुभव आया है वो मैंने आपके सामने कथन किया। एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू युतीसाठी सकारात्मक आहेत, मात्र दोन्ही पक्षांचे नेते त्यांचे जे जे काही अनुभव आहेत ते सांगतात किंवा टीका टिप्पणी करतात। मग भाऊ तयार आहेत पण नेते मंडळी खोडा नाही, आम्ही खोडाबिडा आणत नाही आहोत। शेवट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं, युती करायची नाही करायची हा अधिकार सर्वस्वी राजसाहेब ठाकरेंचा आहे, पण जो आतापर्यंतचा अनुभव आहे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगणं तर गरजेचं आहे। मुद्दा यहाँ से शुरू हुआ था कि अभी जो न्यू एजुकेशन पॉलिसी लाई गई है उसके ऊपर आज आपने ये बात कही थी कि जब ऐसे मुद्दे आते हैं, मराठी अस्मिता के मुद्दे आते हैं, बेसिक मूल मुद्दे आते हैं, तो सारी चीजों को छोड़कर साथ में जिस पे रिस्पॉन्स है। तो कहीं ना कहीं राजनीति में युति ना भी हो तो भी क्या मुद्दों पर साथ में के आंदोलन या बातचीत हो सकती है? बिल्कुल हो सकती है, इस बात से मैं पूरी तरह सहमत हूँ आपके। हर टाइम आपको इलेक्शन में ही युति करना जरूरी नहीं है। कुछ मुद्दों पे, कुछ आंदोलनों पे, अभी
तमिलनाडु में AIADMK DMK का डिफरेंस है, लेकिन कावेरी के मुद्दे पे एक आते हैं, उस प्रकार से हो सकता है, क्यों नहीं हो सकता है। और मुझे लगता है राज साहब के इंटरव्यू में यही बात कही गई है और यही बहुत इंपॉर्टेंट है। मीटिंग हो सकती है, अगर मतलब आरोप प्रत्यारोप तो हो रहे हैं जैसे संजय राउत ने कहा होता है, लेकिन अगर इस मुद्दे को लेकर मुद्दे स्पेसिफिक मीटिंग या चर्चा होने क्यों नहीं हो सकते हैं? क्यों नहीं, एकाध जो मुद्दा है जो महाराष्ट्र के हित में है उस मुद्दे पे चर्चा हो सकती है, उसमें कोई दो राय नाही आहे। साहेब मराठीत सांगा की जी चर्चा होती ती एज्युकेशन पॉलिसीवर होती आणि ते एकत्र आले जरी नसले तरी देखील मराठीच्या विषयांवरती दोन्ही आम्ही दोघांनीच का, महाराष्ट्रातले जेवढे मराठी आमदार खासदार आहेत सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे मराठीच्या। आज आपण बघितलं तर दक्षिणेमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळनाडूमधले सगळे लोक एकत्र येतात ना, बाकी वेळा विरोधात असतात पण मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात। त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला काय निवडणुकीलाच एकत्र आलं असं पाहिजे असं नाही ना, महाराष्ट्राच्या हितासाठी पण एकत्र येता येतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।